आपलं लोक बरेरी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत एक शेतकरी, त्यांची शेपूचा आज लिलाव झालेला आहे. शेपू अशा पद्धतीची आहे, तर आपण विचारू त्यांना कशा प्रकारे त्यांनी पिकवली किंवा कशा प्रकारे त्यांनी हा माल पिकवला. काय सांगशाल? काय नाही, याला फक्त युरिया मारलाय. हां, औषधं कोणती कोणती घेतली होती तुम्ही? औषधं मारलीच नाही. औषधं मारलीच नाही, मग फक्त पाण्यावर? पाण्यावर ते पावसापासून कसं जपवलं? पाऊस झाला भरपूर, हां त्याच्यावर पाणीच भरलं नाही. हां 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 पाणी नाही भरलं, त्यामुळं म्हणलं आता गेली ती. हां, थोडक्यात सोडून देण्यामध्ये जमा ठेवली होती तुम्ही हां. जास्ती पाऊस असल्यामुळं. हा. योगायोगाने देवाच्या कृपेने म्हणते एवढ्या पावसाळ्यामध्ये शेपू राहिली. आता तिथं आपण शेपू बघू शकतो, ती अख्खी पिवळी पडलेली आहे पावसामुळं. तुम्हाला दाखवतो ती पावसामुळे कशी अवस्था झाली तिची. ही पावसामुळं पिवळी पडलेली आहे शेपू. तशी यांची शेपू त्याप्रमाणे कमी पिवळी पडली, त्यामुळं थोडंसं बाजार यांना त्या शेपूपेक्षा चांगला भेटलेला आहे. 2351 बाजारभाव भेटलेला आहे. खुश आहेत का तुम्ही? केव्हापासून माल, कधीपासून माल टाकतो? मी काल आणला होता. बरं, आणि आज तुम्ही इकडं माल टाकला. बरं, समाधानी आहेत? कालपेक्षा आज बीट जास्त आहे. बरं, आणि अजून काय सांगशाल, किती किलोची? 4 किलो. आता माल घरीच उपटला आहे. घरी कोणी 2 माणसं जोडीला घेऊन माल उपटला, तर किती निघाला असेल? आज 700. आपल्यासोबत थोरात या पुढं. काय सांगशाल? काय नाही, काय समाधानी शेतकरी शेतकरी समाधानी? पावसामुळे थोडे माल दिले. आता हां, जेवढे आले तेवढे बाजार मिळतील, त्यामुळे जरा बरे नाही. शेतकरी समाधानी आहेत का? आता तुम्ही एक मजबूत पाय आहे, शेतकऱ्यासोबतच चालणाऱ्या सहकार्याने चालते. आणखीन काय सांगशाल? आणखी काय सांगायचं, आता बाजार आता हे चालू आहे, अशी राहावा बरेच दिवस. हां. भरपूर शेतकऱ्यांना बाजार भेटतो. बरं दुसरं काय नाही. शेतकरी समाधानी अजून बाजार. बरं, अशा पद्धतीने माल खपलेला आहे. आपण अजून इंटरव्ह्यू घेणारच आहे. माझ्यासोबत तुम्ही बने राहू. गाडी काय बघीस आपल्यासोबत आज अनिकेत आहे. त्यांनी बरेच दिवसापासून माल घेऊन येत आहे. त्यालाच विचारूया त्याचा अनुभव कसा होता, काय काय पद्धतीने माझा बाजार भेटले. जवळपास जूनमध्ये आम्ही धान्याची अशोका या धान्याची पेरणी केली. जूनमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी कमी असल्या कारणाने आम्ही विचार केला थोडा अशोका ह्या जातीचा दाणा केल्यानंतर काही यश मिळू शकतं. जर उतार सक्सेस झाला तर अशोका या जातीचा उतार सक्सेस झाला तर आम्हाला चांगल्यापैकी मार्केट भेटू शकतं. म्हणून आम्ही सुरुवातीला 1 एकरामध्ये 22 किलो दाणा फोकला. त्याच्यानंतर सरी काढली. सरी काढल्यानंतर त्याला रेनपाईप पाथरले. रेनपाईप पाथरून जवळपास ते 10 ते 12 दिवस पूर्ण दाणा उतरेपर्यंत आम्ही सकाळी आणि संध्याकाळी 2-2 तास रेनपाईपाने पाणी देत होतो. नंतर दाणा उतरला. दाणा उतरल्यानंतर त्याला एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्याला एक टॉनिक असं एक फवारणी घेतली. फवारणी घेतल्यानंतर पुढे 10 दिवसानंतर त्याला महाजनची एक 2 गोण टाकली. नंतर पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर आमचा दाणा काढायला आला होता. सुरुवातीला आम्ही एक 500-700 दाणा काढला. त्याची सुरुवात एक 3000 ते 3200 रुपयांनी झाली. आणि जवळपास आज आम्ही एक आठवडाभर रोज मार्केटला माल आणतोय. 3200पासून ते आज जवळपास 6900पर्यंत आमचा मार्केटला रोज माल जात होता. आणि आज म्हणजे उद्या हा आमचा शेवटचा दिवस असेल. आय थिंक आम्ही रोज म्हणजे 3200पासून ते 6900पर्यंत रोज 200, 500, 700, 900 रुपये असं वाढत जाऊन एक आठवड्यामध्ये आम्ही शेवटच्या दिवशी 6900 रुपयांनी माल संपवला आहे. आणि आम्ही भरपूर म्हणजे ज्या आशा केल्या नव्हत्या त्यापेक्षाही जास्त आशेने आम्हाला मार्केट भेटलं. आम्ही खूप समाधानी आणि सुखी आहोत. आम्ही हे सगळे शेतकरी नवीन युवा शेतकरी आहोत आणि आम्हाला आमच्या गावासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी हाच एक चांगला अनुभव असेल. धन्यवाद. असंच युवा आपल्या गावागावामध्ये असतात. अनिकेतसारखे जे शेतीमध्ये कष्ट करतात. आपल्यासोबत निलेश भाऊ आहे. सांगा काय म्हणशाल? काय अनिकेतने सांगितले नाही, सगळे बोला माहिती. अजूनही आमचा जवळजवळ 80 किलोचा दाणा आहे. एक 9-10 दिवसात उपटायला येणार.
तर आता तुम्ही जे आता सगळे काढलं याला खर्च किती आला खर्च साधारण उपटायपर्यंत 20,000 रुपये आला एकरी एकरी. आणि उत्पन्न किती झालं एकरी उत्पन्न आता जवळजवळ 2.5 लाख रुपये उत्पन्न झालं. म्हणजे एका एकरामध्ये 2.5 लागला. अजूनही उद्या जाणं बाकी आहे. सगळ्या युवकांनी आदर्श घेऊन शेती केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त बाजारभाव भेटत. शेतीसुद्धा करताना खताचं व्यवस्थित नियोजन, औषधांचं व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच बाजारभाव भेटू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत अजून एक शेतकरी, आपण काय सांगशाल? ह्यांना विचारा एक नंबर देते एक नंबर. चला, आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे. काय बाजार नाव सांगा, काय नाव तुमचं? राजेंद्र गणपत जाधव, तुम्ही कुठून आले? अहमदाबाद शिरूर. अहमदाबादवरून आले तुम्ही. काय बाजारभाव मिळाला आज तुम्हाला? 69. तुम्ही शेतकरीच आहात ना? हो. भेटलाय बाजारभाव 69 रुपये. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, शेतकऱ्याला बाजारभाव नाही भेटत. नक्की शेतकरी आहे. हां, हे बघा. कालचं सांगा. काल कुठं होता नाही काय 69 रुपये म्हणजे जवळजवळ मार्केटमध्ये आज यांचाच हायएस्ट आहे. मालवी त्या प्रतीचा होता. त्याचप्रमाणे तसं तुम्ही बरंच लांबून आले म्हणायचं. अहमदाबाद म्हणजे शिरूर तालुका ना. हां. शिरूर तालुका. कसं नियोजन केलं होतं मला ते तुम्ही? मला सुरुवातीला 24 त्या पेरणीबरोबर मी कोणतं आहे तुमचं पहिलं? माझं अशोका गावरान, अशोका गावरान. आणि किती क्षेत्रामध्ये केलं होतं? अर्धा एकर, अर्धा एकर. किती किलोची पेरणी? 7 किलो. 7 किलोची केली होती. आणि बरं, उन्हाने जरा थोडा प्रॉब्लेम आला उगवणीला थोडा. हां हां हां. नंतर मग त्याला नियोजन केलं, फवारण्या वगैरे व्यवस्थित घेतल्या, त्या आले व्यवस्थित. बरं, ठीक आहे. आणखीन काय तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं एवढ्या पावसामध्ये? नाही, पाणी दररोज भर करायचं. पावसाचं रान आमचंही होतं जरा निचऱ्याचं. हां, पावसात नाही प्रॉब्लेम आला. फक्त आम्हाला थोडं गरमीमध्ये प्रॉब्लेम आला, उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये. बरं, उगवायचे टाइम नंतर काय अडचण आली? नाही, काही नाही. पावसामुळं काय फरक जाणवला? नाही, काही नाही. आम्ही फवारणी घेतली, कोणत्या फवारणी घेतलं? मायक्रोन्यूट्रॉन वगैरे घेतले आणि कीटकनाशक थोडंफार घेतलं. बुरशीनाशक घेतलं होतं. बुरशीनाशक मारावं. आणि युरिया वगैरे घेतलं होतं. हिरा थोडं घेतलं. बरं, मग 2-4 पद्धतीने तुम्ही किती शिपण्या केल्या तुम्ही? 3 फवारणी केली. आता तुमचा माल संपला का आहे? आता संपला. आता संपला. आणि किती दिवस चालू होता मार्केटला माल? 3 दिवस. 3 दिवस. समाधानी आहात? हो. बरं, धन्यवाद. रवींद्र कांडगे जी आहेत, बोला काय म्हणशाल तुम्ही? काय बाजारभाव निघाला तुमचा? 5,100. 5,100. कोथिंबीरला बाजारभाव मिळाला. काय पद्धतीने नियोजन केलं होतं? थोडं मोठ्याने बोला, मग प्रेक्षकांना आवाज पहिल्यांदा मोठा आवाज. ट्रॅक्टरनी वावर तयार केले. हां त्याच्यानंतर धाना पेरला. हां. पेरल्यानंतर रेन पाईप आथरून हं. पाणी सोडलं. किती क्षेत्रामध्ये केलं होतं? हे 20 गुंठ्यामध्ये केलं. 20 गुंठे. किती किलो टाकणी केली? 6 किलो टाकलं. पाण्याचं नियोजन कसं ठेवलं? सकाळ संध्याकाळ 2 तास सोडायचं. 2 तास. सकाळ संध्याकाळ 2 तास. पावसामुळं काय? पावसामुळं थोडासा पातळ झाला. ते पाऊस उघडल्यानंतर 2 फवारण्या केल्या. मग 1 नंबर झाला. आपल्या गावाचं नाव? आणि मोठे खोटं आणि बरं. आणि पावसाचं प्रमाण कसं होतं तिथं? भरपूर होतं. त्याच्यामध्ये माल टिकवला तुम्ही? बरं, मी शिपणे घ्यावेच लागले असतील 100%. काय काय घेतलं? युरिया घेतला होता? युरिया नाही, 24. बरं. आणि मधून औषधी ती घेतलं. आणि त्याच्यानंतर 15 दुसरी फवारणी. आता किती दिवस आहे आम्हाला तुमचा? किती दिवस आम्हाला? धन्यवाद. हां आता अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी माल केले पाहिजे. आणि नक्कीच निसर्गाने साथ दिली तर बाजारभाव भेटायलाही काही अडचण होत नाही. अशाच पद्धतीने शेतकऱ्याचे पैसे होत राहावे हीच अपेक्षा. आणि इथून पुढं सुद्धा बाजार भेटावे अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्या व्यतिरिक्त नियोजन तुम्ही शेतीचं व्यवस्थित करा, जेणेकरून बाजारभावही भेटेल. जेव्हा बाजारभाव नसतो तेव्हासुद्धा जर माल क्वालिटी असेल तर नक्कीच उच्चांकी बाजार मिळायला मार्केटमध्ये हरकत नसती, मिळून जातो. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा, जेणेकरून रोजच्या रोज अपडेट तुम्हाला मिळत जातील.